राष्ट्र प्रथम हे केवळ घोषवाक्य नाही, हे माणसाच्या नसानसा धगधगणारं तत्व आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय परीक्षक वृंद आणि माझ्या राष्ट्रविचारी मित्रांनो, नमस्कार. मी पुण्याची स्नेहा आनंद चौधरी युवा गटातून आपल्या समोर स्वातंत्र्य सूर्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन करून विषय मांडत आहे, राष्ट्रहित सर्वतोपरी. आज मी ते भाषण द्यायला उभी नाही, मी एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारायला उभी आहे. तो प्रश्न असा आहे, मी आधी की माझं राष्ट्र आधी? कारण राष्ट्रहित सर्वतोपरी हे बोलायला सोपं पण जगायला अत्यंत कठीण असलेलं तत्व आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ठामपणे सांगतात, राष्ट्र हा भूभाग नसून तो एक जिवंत विचार आहे. आणि हा विचार जिवंत ठेवायचा असेल तर राष्ट्रावर प्रेम पुरेसं नाही, राष्ट्रासाठी समर्पणच आवश्यक आहे. मुळात राष्ट्रहित म्हणजे नेमके काय? मित्रांनो, राष्ट्रहित म्हणजे सोयीपेक्षा शिस्त निवडणं, लोकप्रियतेपेक्षा सत्य स्वीकारणं आणि भावनेपेक्षा कर्तव्य निभावणं. आज आपण हक्कांची भाषा करतो, पण इतिहास एकच गोष्ट ठाम सांगतो, राष्ट्र कर्तव्यांवर उभं राहतं, मागण्यांवर नाही. या बाबतीत सावरकरांचा स्पष्टच विचार होता की जोपर्यंत व्यक्ती राष्ट्रासाठी जगत नाही तोपर्यंत राष्ट्र महान होऊ शकत नाही. सावरकरांचे राष्ट्रहित हे आरामात नव्हते, तर अग्नी परीक्षेत होते. कारण सावरकरांसाठी राष्ट्रहित म्हणजेच पहिले स्वातंत्र्य, त्यानंतर स्वाभिमान पण अहंकाराचं नव्हे आणि सामर्थ्य पण दडपशाहीचं नव्हे. अंदमानच्या काळ्या पाण्यात त्याचा देह कैदेत होता, पण राष्ट्र विचार अजिंक्य होता. ते इंग्रज अधिकाऱ्यांना ठामपणे म्हणाले, तुम्ही माझं शरीर मोडू शकता पण माझ्या राष्ट्रविचाराला कैद करू शकत नाही. मित्रांनो, हा भावनिक उद्गार नव्हता, ही राष्ट्रासाठीची होती बौद्धिक शपथ. आता आपण विचार करूयात आणखीन एका मुद्द्याचा. तो मुद्दा म्हणजे राष्ट्रहित विरुद्ध व्यक्तिगत स्वार्थ. आजचा युवक विचारतो, देश मला काय देतो? पण सावरकर विचारतात, तू देशाला काय देतोस? राष्ट्रहित म्हणजे भ्रष्टाचार पाहून गप्प न बसणं, जात धर्म पंथ यांच्या पलीकडे उभं राहणं आणि निवडणुकीपुरतं नव्हे तर आयुष्यभर राष्ट्रनिष्ठ राहणं. या बाबतीत सावरकरांचे जळजळीत शब्द मला आठवतात. ते शब्द असे की जातीत अडकलेला समाज कधीच राष्ट्र होऊ शकत नाही, कधीच राष्ट्र होऊ शकत नाही. आता आपण आणखीन एका मुद्द्याचा विचार करूयात. तो म्हणजे सावरकरांचा त्रिस्तरीय राष्ट्रहित दृष्टिकोन. मित्रांनो, सावरकरांचे राष्ट्रहित फक्त राजकीय नव्हते, ते 3 पातळ्यांवर राष्ट्र उभारत होते. एक, शारीरिक राष्ट्रबल म्हणजेच सक्षम निर्बल नसलेलं राष्ट्र, म्हणजेच शस्त्रविद्या, स्वसंरक्षण आणि शिस्त. दुसरे, बौद्धिक राष्ट्रहित, विचारशील विज्ञाननिष्ठ समाज आणि तर्क, इतिहासबोध आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज. आणि तिसरे, सांस्कृतिक राष्ट्रहित म्हणजेच एकसंध समाज, ज्यामध्ये जातीभेद विरोध असेल आणि सामाजिक समता असेल. म्हणूनच ते म्हणतात, राष्ट्ररक्षण हे फक्त सीमेवर नाही तर समाज मनातही घडवावं लागतं. लेखणीद्वारे राष्ट्रहित म्हणजे बौद्धिक क्रांती. मित्रांनो, राष्ट्र फक्त बंदुकीने घडत नाही, ते विचारांनी घडतं. म्हणूनच सावरकरांनी लेखणी उचलली ती इतिहास झाकण्यासाठी नव्हे तर धडे देण्यासाठी, अंधश्रद्धा जपण्यासाठी नव्हे तर नष्ट करण्यासाठी आणि गुलामी मानसिकतेवर प्रहार करण्यासाठी. ते ठाम म्हणतात की विचार गुलाम असतील तर राजकीय स्वातंत्र्य अपूर्णच राहील. आता आपण पाहूयात सावरकर आणि सायंटिफिक टेम्पर हा मुद्दा. आज आपण सायंटिफिक टेम्पर म्हणतो, पण सावरकरांनी तो विचार स्वातंत्र्यपूर्व काळातच मांडला. ते म्हणाले, विज्ञाननिष्ठा ही राष्ट्र उभारण्याची खरी साधन आहे. कारण बुद्धी गुलाम असेल तर राष्ट्र स्वतंत्र होऊच शकत नाही. राष्ट्रहितासाठी सामाजिक धाडसच करावे लागते. मित्रांनो, सावरकरांनी राष्ट्रहितासाठी सर्वात मोठा सामाजिक धोका पत्करला, तो म्हणजे अस्पृश्यता निवारण. ते ठामपणे म्हणाले, जो समाज स्वतःच्याच लोकांना हीन मानतो तो परकीय सत्तेला रोखू शकत नाही. ही राजकीय नव्हेच, ही होती सामाजिक राष्ट्रक्रांती.
आजच्या काळातील राष्ट्रहित म्हणजे नवा आयाम, नवीन ट्रेंड. आज राष्ट्रहित म्हणजे सीमेवर शस्त्र धरणारा जवान, प्रयोगशाळेत झटणारा शास्त्रज्ञ आणि शेतात धाम घालणारा शेतकरी, वर्गात राष्ट्र घडवणारा शिक्षक. आज राष्ट्रहित म्हणजे आत्मनिर्भर भारत, पर्यावरण संरक्षण, डिजिटल शिस्त आणि संविधानिक निष्ठा. सावरकर स्पष्ट सांगतात, जो राष्ट्राला समर्थ करतो तोच खरा देशभक्त. या बाबतीत 4 ओळींची कविताच करायची झाली तर मी नक्कीच म्हणेल की माझं सुख नाही मोजमाप देशभक्तीचं, माझं सुख नाही मोजमाप देशभक्तीचं, स्वार्थ जाणं हाच यत्न राष्ट्रनीतीचा, स्वार्थ जाणं हाच यत्न राष्ट्रनीतीचा. मी मागे देश पुढे हा मंत्र जपला, मी मागे देश पुढे हा मंत्र जपला, राष्ट्रहित सर्वतोपरी हाच श्वास ठरला, राष्ट्रहित सर्वतोपरी हाच श्वास ठरला. मित्रांनो, राष्ट्र आपल्याला विचारत नाही तू कोण, तू कुठला, तुझी भाषा कोणती. राष्ट्र फक्त एकच प्रश्न विचारतो, गरज पडली तर तू माझ्यासाठी काय देणार. आज आपण ठरवलं पाहिजे राष्ट्रासाठी विचार करायचा, राष्ट्रासाठी जगायचं आणि वेळ आली तर राष्ट्रासाठी झिजायचं. सावरकरांच्या आजरामर ओळींनी मी समाप्ती करू इच्छिते. त्या ओळी अशा की ने मजसी ने परत मातृभूमीला, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरात प्राण तळमळला. ही तळमळ जिवंत ठेवणं हीच राष्ट्रहित सर्वतोपरीची खरी विजय गाथा असेल आणि सावरकरांना हीच आदरांजली ठरेल. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय अखंड भारत, जय भारत. धन्यवाद.